मुक्ता आज ऑफिसमधून लवकर बाहेर पडली. रिक्षा पकडून थेट फेमस स्वीट शॉप गाठले. नेहाच्या आवडीचे मोतीचूरचे लाडू घेऊन घाईने परत रिक्षा पकडून स्टेशनवर आली. आज लोकलमध्ये जागाही मनासारखी मिळाली. डोळे मिटून ती विचार करू लागली, कशी आई आहे मी. नेहाने 1 महिन्यांपूर्वी तिच्या आवडीच्या दुकानातून मोतीचूर लाडू आणायला सांगितले होते. तिला आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू हे पारितोषिक मिळाल्यावर मुक्ताच तिला म्हणाली होती की काय बक्षीस देऊ तिला. त्यावर नेहाने फक्त ते मोतीचूर लाडू मागितले होते आणि मुक्ताला मात्र आज वेळ मिळाला होता. 1 महिना होऊन गेल्यावर नेहा कधी कोणताही हट्ट करत नसे. दृष्ट लागावी इतकी समजूतदार मुलगी देवाने तिला दिली होती. अभ्यासात हुशार, खेळातही पुढे. तिच्या बक्षिसांनी तर एक कपाट भरून गेले होते. सर्व शिक्षकांचीही ती लाडकी होती. बरं, घरातही तिची कोणतीही तक्रार नव्हती. ना खाण्याची आवड निवड, ना कपड्यांसाठी हट्ट. तिच्या बाबांच्या अकाली जाण्याने असेल वा आईची होणारी धावपळ बघून असेल, नेहा खूपच समजूतदार झाली होती. अशा गुणी मुलीचा एवढासा हट्टही आपण लवकर पुरा करू शकत नाही या विचाराने मुक्ताला स्वतःचाच खूप राग आला. नोकरीमुळे आणि ओव्हरटाईममुळे आपण आई म्हणून आपल्या कर्तव्यात कमी तर पडत नाही ना, अशी अपराधीपणाची भावना तिच्या मनाला सारखी टोचत असे. या विचारात असतानाच लोकल कधी थांबली हे तिलाही कळले नाही. आपले विचारचक्र थांबवून ती लगबगीने घराकडे निघाली. भरभर चालत तिने 10 मिनिटातच घर गाठले. नेहाने दार उघडताच मुक्ताने मोतीचूरचा तो बॉक्स तिच्या हातावर ठेवला. पण नेहाने ज्या थंडपणे तो बॉक्स घेतला ते बघून मुक्ता चकितच झाली. कारण दरवेळी लाडू बघून नेहा आनंदाने नाचतच बॉक्स फाडून लगेच खायला बसायची. मुक्ताला वाटले दमली असेल पोर. दिवसभर शाळा, घरातले काम, शिवाय परीक्षाही जवळ आली आहे. त्याचा ताणही असेल तिला. मग तिनेच नेहाला वाटीत खायला दिले, स्वतःही घेतले. नेहा शांतपणे खात होती. मुक्ताच तिला अधूनमधून काही विचारी. नेहा तेवढीच उत्तरे देत होती. मुक्ताला थोडं नवल वाटलं, पण तिने दुर्लक्ष केलं. 10वीच्या अभ्यासाचे टेन्शन असेल, जाऊ दे, करू दे तिला अभ्यास, असं म्हणून मुक्ताही मग स्वयंपाकाला लागली. बघता बघता 6माही परीक्षा आली. मुक्ता अपराधीपणे नेहाला म्हणाली, बाळा, या परीक्षेच्या वेळी मी सुट्टी नाही घेऊ शकणार. ऑफिसचं खूप काम आहे ग. पण तुझ्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी मी 1 महिना सुट्टी घेणार आहे. आता करशील ना तू मॅनेज. नेहा नुसतंच हो म्हणाली. मुक्ताला मनातून खूप वाईट वाटत होतं. आई वडील काय काय करतात आपल्या मुलांसाठी. 10वीला मुले असतील तर त्यांना किती वेळ देतात, त्यांच्यासाठी सुट्ट्या घेतात आणि मी मनात असूनही काहीच करू शकत नाही. तिचा अभ्यास घेणे तर दूरच, पण तिच्याजवळ बसायलाही वेळ नसतो मला. स्वतःच्या अगतिकतेचा विचार करतच मुक्ता ऑफिसला निघाली. 4-5 दिवस असेच गडबडीत गेले आणि अचानक ऑफिसमध्ये मुक्ताचा फोन वाजला. हा तर नेहाचा वर्ग शिक्षिकेचा फोन, असं म्हणत मुक्ताने फोन घेतला. फोनवर बोलता बोलता मुक्ताच्या तोंडाला कोरड पडली. तिच्या सभोवतालचे जग गोलगोल फिरत आहे असं तिला वाटायला लागलं. खुर्चीतून ती पडणारच होती, पण शेजारच्या सहकार्याने तिला सावरलं, पाणी दिले. तिला थोडी हुशारी वाटू लागल्यावर तिने सरळ पर्स उचलली. घरी जाते इतकंच बोलून ती निघाली. कशीबशी लोकर पकडली. काही सुचतच नव्हते तिला. असं कसं करू शकते नेहा. पहिले 5ही पेपर दिलेले नाही तिने. मला काहीच कशी बोलली नाही. रोज पेपर कसा होता विचारल्यावर चांगला होता असं चक्क खोटं बोलली माझ्याशी. अभ्यास झाला नसेल का तिचा, ताण घेतला असेल का परीक्षेचा, असे एक ना अनेक प्रश्न तिला पडत होते. क्षणात घरी पोचावं असं तिला वाटत होतं. काळजीने जीवाचा नुसता थरकाप होत होता तिच्या. स्वतःला सावरत ती कॉलनीत पोहोचली तर समोरूनच शिंदे काकू येताना दिसल्या. आता या नको त्या चौकशा करणार या विचाराने मुक्ता भरभर निघाली, पण त्यांनी मुक्ताला थांबवलेच. लगेच सुरूही झाल्या, आज लवकर कशी ग आलीस, सगळे व्यवस्थित ना. नेहा सध्या घरीच दिसते, शाळेला दांड्या मारते वाटतं आणि रोज तिच्या शाळेतला मुलगाही येतो दुपारी. काय घरी बसून एकत्र अभ्यास चाललाय वाटतं. लक्ष ठेव बाई पोरीवर, दिवसभर तू नसतेस इकडे भलते उद्योग होऊन बसायचे. इतके बोलून शिंदे काकू निघूनही गेल्या. मुक्ता मात्र जागीच थिजून गेल्यासारखी तिथेच उभी राहिली.
आता तडक घरी जावं आणि नेहाच्या 2-3 कानफळात देऊन तिला जाब विचारावा असा विचार करून मुक्ता धावतच घराच्या दिशेने निघाली. पण लगेचच ती थबकली. तिला या सगळ्या गोष्टींनी पुरतं चक्रावून सोडलं होतं, पण तरीही तिचा आपल्या नेहावर पूर्ण विश्वास होता. काहीतरी गडबड नक्कीच आहे. ती तशीच कॉलनीतल्या बाकावर बसली. विचारचक्र तर जोरात सुरू होतं. प्रत्येक गोष्ट आपल्याशी मोकळेपणाने बोलणारी नेहा सध्या अबोल झाली होती हे खरे, पण परीक्षा न देण्या इतपत काहीतरी झाले म्हणजे बाब गंभीर आहे. त्यातच शिंदे काकूंनी सांगितलेल्या गोष्टीमुळे तिला अजूनच काळजी वाटू लागली. हा प्रसंग रागा करून नेहाला जाब विचारण्याचा नाही, तर थोडं सबुरीने घेण्याचा आहे. आरडाओरडा करून नेहा काही सांगणार तर नाहीच, पण बऱ्याच गोष्टी लपवून मात्र ठेवेल. तिला विश्वासात घेऊन, तिला समजावून घेऊनच खरं काय ते समजेल असा निश्चय करून ती निघाली. स्वतःची घालमेल लपवत चेहरा हसरा करण्याचा प्रयत्न करत तिने घराची बेल वाजवली. आईला असं अचानक दारात उभं बघून नेहा थोडी गोंधळली, पण मुक्ता नेहमीप्रमाणे आत गेली आणि रोजच्याप्रमाणेच तिला विचारले, कसा होता ग आजचा पेपर? अगं तुला सरप्राईज द्यावं म्हणून मी आज लवकर आले. चल तुझ्या आवडीचा शिरा करते पटकन, मग तू बस अभ्यासाला. उद्या शेवटचा पेपर आहे ना तुझा. नेहा यावर काहीच बोलली नाही. दोघीही जेवणाच्या टेबलवर शिरा खायला बसल्या. मग हळूच मुक्ता म्हणाली, नेहा माझ्यामुळे तुला घरात खूप काम पडतं ना. परीक्षेच्या वेळीही तुला घरातलं सर्व आवरून जावं लागतं. आता मी ना दुसरी नोकरी शोधते, 10 ते 5 अशी. मग सकाळी 7लाच बाहेर नाही पडावं लागणार. आपल्याला बोलायला खूप वेळ मिळेल. मग आपल्या या कठीण दिवसात तू मला किती समजून घेतलंस ग, किती सांभाळतेस तू मला. आपण दोघीच तर आहोत एकमेकींसाठी. मी तुझ्याशी मनातले सर्व बोलते, तशी तूही तुझ्या मनातलं सर्व माझ्याशी शेअर करतेस. आपलं नातंच वेगळं आहे, अगदी मैत्रिणींसारखं. हो ना बाळा? मैत्रीत काही लपवायचं नसते, अगदी विश्वासाने सगळे सांगायचे असते. तूही माझ्याशी असेच वागते, त्यामुळे मी तुझ्या बाबतीत अगदी निश्चिंत आहे. मुक्ताचे बोलणे पूर्ण होते न होते तोच नेहा मुक्ताच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडायला लागली. मुक्ताने तिला जवळ घेत काही न बोलता पूर्ण शांत होऊ दिले. मग नेहाने बोलायला सुरुवात केली, अगं आई, मी तुझ्या विश्वासाला पात्र नाही. मी तुझ्यापासून बरंच काही लपवले आहे. तुला या सर्व गोष्टींचा त्रास होऊ नये म्हणून मी तुला काही सांगितलं नाही. तुला टेन्शन नको म्हणून मीच हा गुंता सोडवायचा प्रयत्न करत होते ग, पण माझ्याने हे आता शक्य नाही. मी पुरती अडकले ग यात. आता माझं काय होणार? मुक्ता नेहाचे बोलणे ऐकून मनातून खूपच धास्तावली होती, पण चेहऱ्यावर काहीही न दाखवता बोलली, अगं काय बोलतेस तू? हे झाले तरी काय? नेहाने सर्व सांगायला सुरुवात केली. हे सगळे सुरू होऊन 1 महिना होऊन गेलाय. कुणीतरी मला व्हॉट्सअपवर मेसेज केला की मैत्री करशील का. मी त्याला सांगितले की मी अशी अनोळखी लोकांशी बोलत नाही, पण तो म्हणाला, आपण आत्ताच तर भेटलो होतो आंतरशालेय स्पर्धेत, मला तुझ्याशी फ्रेंडशिप करायला आवडेल. आई, मी त्याला स्पष्ट नाही म्हणून सांगितले आणि नंबर ब्लॉक केला. पण दुसऱ्या दिवशी नवीन नंबरने परत तसाच मेसेज आला आणि त्याबरोबरच माझे खूप सारे फोटोसुद्धा. त्याने धमकीही दिली की परत नंबर ब्लॉक केला तर हे सारे फोटो सोशल मीडियावर घाणेरड्या प्रकारे व्हायरल करील, तुझी बदनामी करीन. मी खूप घाबरले आई. कुठून आले असतील माझे इतके फोटो त्याच्याकडे? तो तर दुसऱ्या शाळेचा आहे म्हणतो. त्यानंतर रोज विचित्र आणि घाणेरडे मेसेजेस असतात. मी आता नंबरसुद्धा ब्लॉक करू शकत नाही. मी घरातून कधी बाहेर पडते, कुठे जाते, शाळेतून कधी येते, हे सगळे त्याला माहिती असते. मी एके दिवशी कंटाळून त्याला मेसेजही केला की मी आईला सांगून पोलिसात तक्रार करीन म्हणून. त्याच्यावर त्याचा मेसेज आला की ज्या दिवशी तू पोलिसात जाशील त्या दिवशी तुझ्या तोंडावर ॲसिड टाकून तुझ्या तोंडाचे वाटोळे करेल. आई, त्या दिवसापासून मग मी घराच्या बाहेरही पडले नाही, पेपरसुद्धा दिले नाही ग मी. हे सर्व ऐकून मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे डोके सुन्न झाले. इतके सगळे होऊन गेले आणि मला काहीच कळले नाही. किती सहन केले माझ्या निष्पाप लेकराने. पण नेहा हे सगळं खरं सांगत असेल तर? शिंदे काकूंनी सांगितलेला तो मुलगा कोण जो घरी येतो? मुक्ता हा विचार करत होते तितक्यात नेहाच म्हणाली, आई, अगं मी शाळेत जात नाही म्हणून मागच्या आठवड्यापासून आकाश येतोय घरी. शाळेच्या नोट्स, रोज होणारे पेपर्स मला देतो आहे. मी घरीच सोडवते ते पेपर्स. त्याने मला खूप वेळा विचारले म्हणून मी त्यालाही हे सर्व सांगितले आहे. खूप धीर देतो ग तो मला. लहानपणापासूनच माझा मित्र अशा अडचणीच्या वेळी मला सावरतो आहे आणि मीच भांडून बसले होते त्याच्याशी. तोच म्हणाला की आपण यातून मार्ग काढू. सध्या आईला सांगू नकोस, उगाच टेन्शन नको त्यांना, म्हणून नाही सांगितलं ग तुला.
पण आज राहवलं नाही मला. मी तुझ्यापासून काहीच लपवून ठेवू शकत नाही आई. आता काय करायचं ग आपण? नेहाला जवळ घे तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवून म्हणाली, मी आहे ना, तू काळजी करू नकोस. आपण मार्ग काढू यातून. नेहाला जवळ घेऊन मुक्ता बराच वेळ विचार करत बसली. स्वतःशीच ती बोलू लागली, आता काहीतरी करायलाच हवं. माझ्या नेहाला यातून वाचवायलाच हवे. माझ्या बाळासाठी मी काहीही करेन. मुक्ता उठली. नेहाचा फोन तपासला. ते सगळे मेसेजेस तर नेहाने डिलीट केलेले होते, पण फोटो मात्र गॅलरीमध्ये सापडले. तिने सगळे फोटो नीट पाहिले. मनाशीच काहीतरी तिने ठरवले आणि स्वस्तपणे ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी पेपर झाल्यावर आकाश घरी आला. मुक्ता आज झोपली होती. काल झाल्या प्रकारामुळे मुक्ताला खूप त्रास झाला असेल या विचाराने नेहानेही तिला उठवले नाही. ती आकाशला हे सर्व सांगणार इतक्यात तोच म्हणाला, किती दिवस तू घरात अशी कोंडून राहणार आहेस? आज ना उद्या तुझ्या आईला हे समजणारच. आण तो फोन. आपण आता सोक्षमोक्ष लावू त्याचा. आपण त्याला मेसेज करू की त्याचा नंबर आता पोलिसांना दिला आहे आणि आता पोलीस कधीही त्याला पकडून नेणार आहेत. नेहा काही बोलायच्या आतच आकाशने असा मेसेज पाठवूनही दिला. नंतर तो नंबरही ब्लॉक केला. पण नेहा घाबरून बोलली, अरे आता तो मला अजूनच त्रास देईल. त्याने ॲसिड अटॅक केला तर? आकाश बोलला, अगं तो असं काही करणार नाही. पोलिसांना तो नक्कीच घाबरणार. आता तो तुला परत त्रासही देणार नाही. आणि तुला खूपच भीती वाटत असेल तर मी येत जाईन तुझ्याबरोबर रोज शाळेत आणि घरी पण सोडत जाईन तुला. तू आता अजिबात घाबरायचे नाही. नेहाला खूप बरे वाटले हे ऐकून. हे सांगायला ती मुक्ताला बोलवणारच होती. तोच मुक्ता आज बेडरूममधून येताना दिसली. तिला बघून आकाश चकितच झाला. तो काही बोलणार इतक्यात मुक्ताने त्याच्या 4-5 मुस्कटात लगावल्या. आकाश कोलमडून खाली पडला. तोच पोलीसही हजर झाले. त्यांनी आकाशला ताब्यात घेतले. नेहा तर पुरती गोंधळून गेली. मुक्ताच मग म्हणाली, हे सगळं करणारा दुसरा तिसरा कोणीही नसून आकाशच आहे. नेहा अजूनच गोंधळली होती आणि बोलली, अगं पण आई तो कसा असेल? तो तर मला या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी मदत करत होता. मुक्ता मग सविस्तर सांगू लागली, नेहा हे सगळे याचेच नाटक होते. त्याने तुला मागे प्रेमपत्र लिहिले होते तेव्हा तू त्याला सर्वांसमोर सुनावले होतेस. त्याच्याशी असलेली बालपणापासूनची मैत्रीही तोडली होतीस. या सर्व गोष्टींचा सूड घेण्यासाठी आणि तुला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्याने हा बनाव केला. आधी तुझी माफी मागून मागचं सर्व विसरून जाण्यासाठी तुझी विनवणी केली. मी तुला तेव्हाच बोलले होते की हा मुलगा मैत्री करण्यासारखा नाही म्हणून. लहानपणी आपल्या शेजारी राहणारा निरागस आकाश वेगळा आणि आता वाईट संगतीत पडून बिघडलेला आकाश वेगळा आहे. पण तू म्हणाले की आपण त्याला परत सुधारण्याची संधी देऊ, त्याला योग्य रस्त्यावर आणू. पण आपली मोठी चूक झाली. काही माणसं कधी सुधारत नाहीत. नेहाला प्रश्न पडला की आईला त्याच्यावर संशय कसा आला. मुक्ताच मग म्हणाली की मी तुझा मोबाईल चेक केला आणि त्याने पाठवलेले फोटो पाहिले. त्यातील एक फोटो त्याच्याच बहिणीच्या लग्नातला होता. लग्नाच्या अल्बममधून काढून क्रॉप केलेला तो फोटो दुसऱ्या कुणाकडे असणं शक्यच नव्हतं. लगेच मला कळून चुकले की हा दुसरा तिसरा कोणी नसून आकाशच आहे. मग मी तो नंबरही इन्स्पेक्टर साहेबांना पाठवला. त्यांनी सर्व शहानिशा करून तो आकाशच आहे याची खात्री करून घेतली. मुक्ता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणाली, धन्यवाद साहेब, तुम्ही मला खूप मदत केली. रात्रीतून तुम्ही सर्व तपास केला. याने माझ्या मुलीला विनाकारण खूप त्रास दिला. त्याला चांगली शिक्षा करा. परत त्याची असं करण्याची हिंमत नाही झाली पाहिजे. पोलीस आकाशला घेऊन गेले. नेहा येऊन आईला बिलगली. आज आईमुळे ती किती मोठ्या संकटातून वाचली होती. एक आईच हे करू शकते. मायलेकीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मोठे संकट टळलं होतं. मुक्ताचा हात लेकीच्या डोक्यावरून फिरत होता. जणू ती नेहाला आश्वासन देत होती, माझ्या प्राणाहून प्रिय नेहाच्या डोळ्यात मी कधीही अश्रू येऊ देणार नाही. मी तुझ्यासाठी सगळ्या जगाशी लढेन. सर्व संकटांचा सामना करेन. फक्त तुझ्यासाठी जगते मी आणि तुझ्यासाठी काहीही करायला मागे पुढे पाहणार नाही मी. तुझ्यासाठी काहीही करू शकते बाळा, काहीही. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.